नमस्कार सुजाता मॅडम, कशा आहात तुम्ही? हां, एकदम छान आहे सर. थोडं तुमच्याबद्दल सांगा. तुम्ही कुठून बोलत आहात? काय करता? थोडं तुमच्याबद्दल माहिती द्या. हां, मी राहायला इथं घोडेगावला आहे, हं. जिल्हा पुणे आणि माझं पार्लर आहे. मी ब्युटिशियन आहे ओके. आणि बाय इथेच प्रोफेशन म्हणजे तुम्ही हां, ब्युटिशियन आहात. तालुका प्लेस आहे. ग्रेट, हो, ग्रेट, हो. ग्रेट. सो तुम्हाला हां. हीलिंग ह्युमन बद्दल कुठून माहिती मिळाली? हीलिंग ह्युमन कसं समजलं तुम्हाला? अ, म्हणजे सर कसं ना, का माझ्या बहिणीच्या मुलीच्या स्टेटसला मी पाहिलं होतं हे हं, हं. आणि प्लस एका मैत्रिणीच्या पण स्टेटसला पाहिलं होतं. परंतु बहिणीच्या मुलीला मी विचारून घेतलं, का नेमकं काय आहे? आणि त्यानंतरनं मग तिनं फोन नंबर वगैरे दिला आणि मग डिस्कस झालं तुमच्याशी अरे आणि वाह! मला आवडलं हे सगळं. हां. क्या बात है! म्हणजे अ, तसं बघायला गेलं तर तुम्हाला भ WhatsAppच्या माध्यमातून हीलिंग ह्युमनची माहिती मिळाली. हो, हो. हो, ग्रेट, हो. ग्रेट. स्टेटसच्या माध्यमातून. ओके. सो हो, हो. तुम्हाला हीलिंग ह्युमन सुरू करण्याआधी, आपला डायट प्लॅन सुरू करण्याआधी कोणते-कोणते हेल्थ चॅलेंजेस होते, आरोग्याच्या समस्या होत्या व हां, त्यासाठी तुम्ही काय-काय हां, हां. केलं थोडंसं सांगितलं तर बरं होईल मला. म्हणजे सगळ्यात मोठं चॅलेंज माझा स्पॉन्डिलायसिसचा त्रास होता मानेच्या मणक्यांचा. कमरेच्या मणक्यांचा जरा कमी होता. पण आता ह्या 2 वर्षात गुडघ्यांचा पण त्रास उद्भवला होता. आणि प्लस अजून एक मोठा त्याच्यामध्येच त्रास होता का मला पोट साफ होत नव्हतं सकाळी. अरे रे! म्हणजे तो तर प्रॉब्लेम सगळ्यात मोठा होता. हं, हं. आणि मग त्याच्यामुळं मला कसं वाटायचं का पोट साफ होत नाही म्हणून माझं वजन वाढतंय आणि वजन वाढतंय मग मानेवरती ताण येतो, कमरेच्या मणक्यांवर आणि गुडघ्यांवर तर जास्तच ताण येतो. आणि तुमचं कामाचं मग स्वरूप ब्युटिशियन असल्यामुळे तुम्हाला तर उभं राहणं हो, कंपल्सरी. उभारूनच. हो, हं. हो. उभारूनच काम ते सगळं. म्हणजे कोणीही क्लायंट आलं तर आपल्याला त्याला म्हणजे काही कारण नाही सांगता येत आहे. हं. असं आहे म्हणजे हे म्हणजे एकदा आलेली क्लायंट त्यांना आपण माघारी नाही पाठवू शकत ना. हं, मग तो हं. त्रास होत असला तरी तो मागे टाकायचा आणि पुढे जाऊन करायचं काम असं होत होतं. बरं, बरं. हां. आणि ह्या त्रासामुळे ना मला खाली वाकता येत नव्हतं जास्त. झाडायला लागलं तरी नंतर चक्कर येणार हं. किंवा गुडघ्यांमुळे माझे बरेचसे व्यायाम पण मला कमी करायला लावले होते डॉक्टरांनी. म्हणजे हो. योगा पण माझा कमी करायला लावला होता. हं. आणि कमरेचं पण मला म्हणजे बसल्यानंतर ना, उठताना खूप रग लागायची उठताना. जांघेमध्ये पण खूप रग लागायची. बरं. मग हे हां आणि हे वजन तर माझं म्हणजे म्हणतो ना आपण हवा खाल्ली तरी वजन वाढलं. अशी माझी म्हणजे शरीरयष्टी अशी आहे माझी. ओके. म्हणजे हां, त्यामुळे ते वजन वाढतच राहायचं. पण जेव्हा मला हे समजलं, मी स्टेटसला पाहिलं बहिणीच्या मुलीच्या, तेव्हा तिला मी विचारलं का नेमकं काय आहे हा प्रकार म्हणजे? हं, हं, हं. तर तिनं बोलली का, "तू विचारून घे सगळं." मग फोनवरती मॅडमशी पण संपर्क झाला आणि तुमच्याशी पण संपर्क झाला. हं, हं, हं. गुड, हां, गुड. असं सगळं म्हणजे आहे तुम्हाला हे याच्यामध्ये. सगळे हो. चॅलेंजेस होते आणि जेव्हा तुम्ही डायट सुरू केलं, जसं तुम्ही सांगितलं पोटाचा खूप हां. मोठा त्रास होता आणि हो, हो, हो. ते तुम्ही सुरुवात डिटॉक्सपासून केली असेल, तर तुम्हाला किती पर्सेंटेज फरक पडला त्या पोटाच्या त्रासामध्ये? मला जवळ-जवळ सर आता 90% वाटतोय. अरे वाह! कारण म्हणजे म्हणजे मी हे करायच्या आधी ना, डाएट प्लॅन वगैरे हे सगळं आपलं करायच्या आधी ना, म्हणजे कधीतरी महिन्यातून एखाद्या वेळी माझं पोट साफ झालं, तर मला इतका मोठा आनंद व्हायचा, का मी ह्यांना पण सांगायची, का बघा आज तुमच्यासारखं माझं पण पोट साफ झालं. म्हणजे तो खूप आनंद वाटायचा मला. पण नंतरचे परत 25 ते 27 दिवस परत आहेत जैसे थेच व्हायचं. म्हणजे अ, कधीच नाही, मला कधीच वेळेत झाली नाही. पोट साफ कधीच माझं वेळेत होत नव्हतं. दिवसभरातनं कोणत्याही टायमिंगला व्हायचं. हं, त्याच्यामुळे प्रवासाला गेलं तरी अडचण, प्रवासाला गेलं तर ते डोक्यावर ओझं असायचं, फ्रेश नसायचे, पोट जड असायचं. बाहेरचं हं. काही खावं वाटलं तरी पण ते खावं नाही वाटायचं. म्हणजे खूप प्रॉब्लेम यायचे बाहेर गेल्यानंतर ह्या गोष्टीमुळे. म्हणजे ही गोष्ट आपल्याला साधी वाटते, पण ती खूप मोठी आहे खरं तर. नाही, त्याच्यामध्ये जर साधं बदल काहीच झाला नसतं ना, तर शरीरामध्ये. खूप सगळं. हं. हां. शरीराच्या बाबतीत साधं कुठलीच गोष्ट नसते म्हणा. हो. हो, तुम्ही त्या हो. शब्दात मांडलं तर मी समजू शकतो, की किती तुम्हाला त्रास होत असेल. हां. तर महिन्यातून एकदा म्हणजे हो, हो. फारच हे झालं आणि तो 90% सॉल्व्ह झाला. म्हणजे आता हो. महिन्यातनं क्वचित एखाद्या वेळी हो, हो. त्रास होतो, बाकी वेळी सगळं नॉर्मल असतं. नॉर्मल असतं. क्या बात! एकदम नॉर्मल असतं सर. म्हणजे बाकी पहिलं कसं एकदम खडे-खडे पडल्यासारखं पडायचं. म्हणजे व्यवस्थित साफ पण होत नव्हती. जरी कोणताही टायमिंग असला दिवसभरातला तरी पण तो जडच असायचा माझ्यासाठी तो टायमिंग. हं, मग हं, हं. आता एकदम म्हणजे एकदम साफ होतीये म्हणजे एकदम स्मूथ असं सगळं म्हणजे खडे वगैरे नाही पडत आहे. म्हणजे डायटचा हा किती मोठा फायदा आहे प्रत्येक हो. व्यक्तीला. खूप छान, हो, खूप हो. छान. डाएटचा खूप मोठा फायदा आहे आणि डाएट तर एवढं सुंदर आहे ना, हं, हं. का मला तेच विचारायचं त्याच्यातल्या रेसिपीज रेसिपी मला रेसिपीज मनापासून
हा. रेसिपीज बद्दल तुमचं काय मत आहे? हा. नाही, मला इतक्या मनापासून त्या रेसिपी आवडतात ना, म्हणजे मी मॅडमशी, शीतल मॅडमशी जास्त कनेक्ट असते. मला माहित नाही, मी त्यांनाच जास्त फोन करते तुम्हाला सोडून, सॉरी. पण खूप सुंदर रेसिपी असतात. म्हणजे त्या रेसिपी खाऊन पोट भरतं, मन भरतं आणि म्हणजे ते करण्यामध्ये आनंद मिळतो खूप. त्या रेसिपी करण्यामध्ये खूप आनंद मिळतो. आणि तुमची त्या फॅमिली एन्जॉय रेसिपीचं करते जे काय काही रेसिपी? म्हणजे ह्या रेसिपी जे तुम्ही हां, स्वतःसाठी मी करता, त्याच्यातलं हो. फॅमिली. हो, हो, हो. ते म्हणतात ना टेस्ट, टेस्ट दाखव म्हणतात. मग समजा 1 मग भरून करायचं असेल, तर मी 2 मग करते. त्या दोघांना हाल्फ-हाल्फ देते, मुलाला आणि मिस्टरांना. ओके. असं करते. मुलगी आणि जावई कधी आले, तर त्यांनी यायच्या टायमिंगमध्ये ज्या रेसिपी असतील, तर त्यांना पण खाऊ घालते. क्या बात है! म्हणजे तुम्हाला हो, त्यांना हे हो. म्हणजे त्यांनाही ह्या रेसिपी आवडतात. हो, हो. आवडतात. खूप छान आहेत. म्हणजे जे की आतापर्यंत आपण जो विचार केला नव्हता ना, काय हे ड्राय फ्रुट्सचे आपण असे ज्यूस बनवू शकतो किंवा काय सगळं जे काही आहे ते. किंवा बाबा फळांचं ह्या प्रकारे करू शकतो किंवा ज्या पालेभाज्या आहेत त्यांची स्मूदी ह्या प्रकारे करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिटॉक्स डायट जेव्हा 3 दिवसाचं असतं ना आपलं, त्याच्यातल्या रेसिपी तर खूपच इतक्या उत्तम का असं वाटतं का आपण लाईफटाईम डिटॉक्स केलं तरी चालणार आहे. हां, एवढं छान म्हणजे त्याच्यामध्ये पण. ग्रेट, ग्रेट. खूपच छान रेसिपी आहेत. आता तुम्ही खरंच सांगितलं म्हणजे तुम्हाला ह्या ह्या स्पॉन्डिलिटिस, सॉरी मी ब्रेक करतोय. तुम्हाला स्पॉन्डिलिसिसचा जो हो, त्रास होता आणि हां, कमरेमध्ये जो त्रास होता मणक्यामध्ये, सो त्याच्यामध्ये किती पर्सेंट आराम पडला? जसं ह्याच्यामध्ये 90% पडला, त्याच्यामधले काय त्रास कमी झाले? हो. याच्यामधले ना म्हणजे मी खाली वाकून झाडू शकते, मेन म्हणजे. ओके. आणि निदान कमीत कमी मी एक हॉल तरी झाडू शकते आता. हं. आधी मी काहीच झाडत नव्हते. मग बाहेरचं अंगण वगैरे घरातलं झाडायला बाई आहे. पण एवढ्या सकाळी बाई नाही येऊ शकत ग्रामीण भागामध्ये. मग हं. माझ्या मिस्टरांनाच मला मदत करावी लागायची. पण ओके. आता मग मी एक हॉल तरी झाडू शकते मिनिमम खाली वाकून. हं. त्यानंतर ना मणक्याचा जो त्रास होत होता कमरेच्या आणि जांघेत मला खूप वेदना होत होत्या उठताना. तर त्या वेदना जवळ-जवळ 60% ते 70% कमी झालेल्या आहेत. अरे वाह! आणि प्लस जे काही गुडघ्यांचा त्रास आहे ना, तर तो पण कमी झालेला आहे. मी योगाला पण जायला सुरुवात केली आता. अरे वाह! म्हणजे योगा योगा पण पण तुम्ही करते. करता. मध्यंतरी योगा थांबवला होता हं. डॉक्टरांनी. पण आता करायला सांगितलं आहे. मी तो योगा पण करते आता. आणि मग पण आधीचं जे काही होतं हे सगळा त्रास, तो त्रास घेऊन म्हणजे कसं म्हणतो आपण का एक जीवावर आल्यागत सगळं जीवन जगणं आणि एक आलेला दिवस पुढे ढकलणं. अशा पद्धतीनं होत होतं ना, तर ते तसं नाही होत म्हणजे रात्री म्हणजे आता मॅडमचं कसं 365 दिवसांचा आपला जो काही आहे सगळा आताचं. हं. आवाज. रात्री हां, येतोय, येतोय आवाज. येतोय, येतोय. हां. हां. हं. म्हणजे ज्या काही आहेत आपल्या रेसिपी ना 8 दिवसाचं देतात ना मॅडम. तर ते आदल्या दिवशी जे पाहिलं जातं ना, तर ते उद्या खायचं आहे ना, तर पटकन उद्या यावी असं एक वाटतं. ती रेसिपी करून खाण्यासाठी. म्हणजे उत्सुकता ओढ असते. लागते. कसं आहे ना, का म्हणजे रोजच्याच फळभाज्या आहेत, रोजच्याच सगळं पालेभाज्या आहेत, ड्राय फ्रुट्स रोजचेच आहेत. पण ते कोणत्या पद्धतीने योग्य पद्धत कोणती आहे, कसं खाल्लं पाहिजे ना, तर ह्याचं जे मार्गदर्शन म्हणजे आतापर्यंत असं स्वतःच्याच घरातलं खाऊन वजन कमी करणं, हे फर्स्ट टाईम आहे सर. खरंच रिअली म्हणजे खूप मनापासून अगदी धन्यवाद मॅडमला आणि तुम्हाला. खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. जर का तुमच्या आयुष्यात हा डायट प्लॅन हिलिंग ह्यूमन आलं नसतं, तर आज तुम्ही स्वतःला कुठे पाहता? नाही सर म्हणजे कसं का जर हे डाएट प्लॅन नसतं ना, तर एकतर वजन वाढत गेलं असतं. सगळ्या समस्या वाढत गेल्या असत्या आणि मला ना व्यायाम माझा खूप प्रिय आहे पहिल्यापासून. मॉर्निंग वॉकला जाणं आणि व्यायाम आणि ते माझं ते सगळ्यात महत्त्वाचं थांबलं होतं या सगळ्या ह्याच्यामुळे. हं, हं. आणि म्हणजे व्यायाम करू शकत नव्हते. मॉर्निंग वॉकला जायचं तरी चढ चढू नका. आता रस्त्याने जाताना थोडा तरी चढ असणार कुठेतरी. मग अगदी अर्धा किलोमीटर जाऊन माघारी येणं हे मला पटतच नव्हतं. हं, हं. पण मग त्याच्यामुळे माझं सगळं हे थांबलं होतं आणि घरामध्ये म्हणजे कसं आपण फ्रेश तर सगळे घरातले फ्रेश. हं. म्हणजे घरातली लेडीज जेव्हा आनंदी असते, फ्रेश असते, तेव्हाच सगळेजण फ्रेश राहतात. मग आपण सारखं म्हणायचं, "अहो, मला खाली वाकलं का चक्कर येईल, तुम्हीच करा काहीतरी." म्हणजे हं. ह्या गोष्टी त्या करतील, ते करतात. पण त्यांच्या पण मनाचा विचार त्यांच्या मनामध्ये येतच असणार ना, का आपली बायको बाबा असं आहे तिचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळं काय व्हायचं ना, का घरामध्ये एक म्हणजे ते काहीच दाखवायचे नाही. पण मला आतल्यात मन माझं खात होतं. का आपण हे अशा अर्धे आहोत आत्ता आणि हां. कसं काय करणार? हां, म्हणजे ह्याच्यामुळं ना मी डिस्टर्ब होते. समोरचे मला मदत करतायत, मुलगा करतोय, मिस्टर करतायत, त्यांना काही नाही वाटत आहे. पण मी डिस्टर्ब होते. तर तो भाग खूप कमी झालाय माझा आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं ह्या ज्या रोजच्याच ह्याच्यातल्या रेसिपी आहेत ना सर,
त्याच्यामुळे जीवन एकदम असं फुलून निघालंय. क्या छान बात आहे है! एकदम सगळं. अच्छा. हो. सो तुम्ही तुमचा खूप चांगला फीडबॅक दिलाय आणि जे काही तुमचं थोडं बहुत 10-20% 30% राहिलंय, ते पण येत्या काळात तुमचं सगळं सॉल्व्ह हो, हीच तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही अगदी फायटर आहात. ओके सर, थँक यू. फायटर हां. आहात. फक्त मला एक परमिशन हवी आहे. नाही. की आम्ही हा जो रेकॉर्डिंग केलेला आहे तुमचा सगळा फीडबॅक, हा तुमच्यासारखी जर का एखादी व्यक्ती त्रासात असेल आणि त्या व्यक्तीने जर हा व्हिडिओ पाहिला, तर कदाचित त्याच्या आयुष्यात एक म्हणतात ना, अ, उम्मीद है, उम्मीद पे दुनिया कायम है. तर त्याच्यासाठी एक उम्मीद, त्याच्यासाठी हो, एक hope, त्याच्यासाठी एक आशा निर्माण होईल, की त्याचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. फक्त आहारातून सॉल्व्ह होऊ शकतो. ह्या विश्वासासाठी आम्ही हा हो. व्हिडिओ जर का पब्लिश केला, तर तुमची परवानगी आहे? हो, चालेल ना सर, काही हरकत नाही. थँक यू सो काहीच हरकत नाही. कारण हे खूप चांगलं काम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला खूप धन्यवाद द्यायचे आहेत तुम्हाला आणि मॅडमला. का रोजच्या ह्या सगळ्या अन्नपदार्थांमधून योग्य रेसिपी बनवून कमी कॅलरीज जाऊन ते कसं आपण सगळं मेंटेन करू शकतो शरीर आपलं. तर हे खूपच म्हणजे बेस्ट आहे. खूप छान आहे म्हणजे. अगदी खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला. आणि मला थोडंसं मॅडमला आणि तुम्हाला दोघांनाही. मला अजूनही काय विचारायला आवडेल, की तुम्ही हे जे सगळं शिकलात, आता बीइंग ब्युटिशियन, तुम्ही जेव्हा तुमचे क्लायंट्स हँडल करता, तर नक्कीच तुम्ही त्यांना पण ह्यातले काही सल्ले देत असाल? हो, थोडेसे सल्ले देते. हेअर फॉल होतोय, काय होतंय, स्किनचं काय होतंय. मग त्याच्यासाठी बाबा रोज बाबा 1 गाजर तरी खात जा. 1 तरी गाजर पोटात गेलं पाहिजे तुमच्या. पाणी भरपूर पीत जा. असा सगळा सल्ला म्हणजे देते मी त्यांना. म्हणजे मला जेवढा होता होईल ना, तेवढा मी देत असते सल्ला त्यांना. केसांसाठी आवळा म्हणा. ते किती ऐकतात, काय ऐकतात हां, काय असं नाही मी पाहत त्यांचं. पण मी हां. सांगत असते. म्हणजे फक्त वरूनच क्रीम लावून किंवा वरूनच फेशियल करून असं नाहीये. तुम्ही वरतून तर करतच आहात बाह्य, परंतु अंतर्गत जर आपले बदल झाले शरीरामध्ये, तर हे खाद्यपदार्थ कोणते आहेत, तर ते खाल्ल्यानं काय होतो फायदा? हे थोडक्यात मध्ये मी सांगते. त्यांचं म्हणजे मानसिकता बघून मी सांगते त्यांना सगळं. गुड, गुड. म्हणजे तुम्हाला हो, ह्या स्वतःचा फायदा करत-करत तुम्ही लोकांनाही हे सांगता. हे ऐकून छान वाटलं. हो, हो, बाकी थँक यू हो. मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला तुमचा अभिप्राय दिला त्याबद्दल पुन्हा मनापासून आभार. हो थँक सर, थँक यू धन्यवाद. ओके.